चिखलदरा मेळघाट या पर्यटन स्थळी गेल्या 3-4 दिवसांपासून थंडीचा कहर सुरू आहे। किमान तापमान मोठ्या प्रमाणात घसरले। पारा आता 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली पोहोचलाय। या अतिथंडीमुळे चिखलदऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच बहरले। तरी पर्यटकांनी मात्र या थंड हवेच्या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर कडाक्याची थंडीची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाचं तापमान जर पाहिलं तर पारा जो आहे 8 अंशावर गेलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील म्हणजे विदर्भाचं नंदनवन हे चिखलदरा आणि मेळघाट समजलं जातं। मात्र या विदर्भाच्या नंदनवनाकडे जर पाहिलं तर पर्यटकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचं दृश्य या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दिसत आहे। तसं त्या चिखलदरा शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी शुकशुकाट या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकही पर्यटक या चिखलदरा शहरामध्ये दिसून येत नाही। कारण त्याचं कारणही त्याला तेवढंच आहे, कारण का पारा या ठिकाणी 8 अंशावर आलेला आहे आणि प्रचंड अशी थंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मागच्या वेळेस जर पाहिलं तर अशा वेळेस जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर या ठिकाणी निर्माण झालेली होती। कारण काय धुक्याचा संपूर्ण आनंद आणि या ठिकाणी गुलाबी अशी थंडीचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी मेळघाटामध्ये येत असतात। मात्र जर पाहिलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून संपूर्ण मेळघाट आणि चिखलदराचा पारा जो आहे या ठिकाणी 8 अंशावर आल्यामुळे या ठिकाणी कडाक्याची थंडी असल्यामुळे पर्यटकांनी देखील या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। पर्यटक या ठिकाणी नसल्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी आदिवासींचा मात्र प्रचंड हिरमोड झालेला आहे। कारण का रोजगार जो आहे आदिवासींचा रोजगार आणि इथल्या स्थानिक नागरिकांचा रोजगार पर्यटकांच्या भरोशावरच असतो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।